नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेवरील चर्चेत भाग घेताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी विधानसभेत तुफान टोलेबाजी करून एकनाथ शिंदेंपासून शंभूराज देसाई यांना जोरदार चिमटे काढले। दरम्यान सरकारमधील क्रमांक 1 आणि क्रमांक 2 च्या पदावरून शिंदे गटाला डिवचताना एक नंबर हा एक नंबरच असतो असे सांगत शिंदे गटाला चांगलेच कोंडीत पकडले। एवढंच नाही तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत भाग घेताना जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले। तुमचे राज्य सरकार येण्यात लाडक्या बहिणींचा फायदा झाला, पण एक नंबरचा आमचा माणूस 2 नंबरवर जाऊन बसला, हा महाराष्ट्राचा मोठा तोटा झाला असे सांगताच सभागृहात हास्याचा स्फोट झाला। त्यावर आमच्यात 1 नंबर 2 नंबर अदली बदली करत असतो, 2 नंबर हा कायम 2 नंबरच नसतो असे स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाई करण्याचा प्रयत्न करीत होते। पण भाषणात अधिक रंगत आणताना शंभूराज देसाई यांच्याकडे बोट दाखवत जयंत पाटील म्हणाले की एकनाथ शिंदे साहेब असल्याचं लोकांनी तुमचे नुकसान केलं आहे आणि तुम्हाला हे सारखं समजावून सांगत आहेत, पण 1 नंबर हा 1 नंबरच असतो आणि या योजनेचा काय परिणाम झाला तर तुम्ही या ठिकाणी येण्याऐवजी तिकडे गेलात आणि जे प्रमुख ज्यांनी हे लोक आणायचे काम केले त्या माणसावर अन्याय होतोय असे आम्हाला वाटायला लागले आहे। त्यामुळे 2 नंबरचा माणूस 1 नंबरला जाणार आहे एवढे तुम्ही जाहीर करा, आमचे काही म्हणणे नाही असे जयंत पाटील यांनी सांगताच सभागृहातील दोन्ही बाजूंच्या बाकांवरील सदस्यांमध्ये हास्याचा विस्फोट झाला। एकंदरीतच जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खडे बोल सुनावले आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।